पुणे शहरामध्ये कोंढवा परिसरामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। मध्यरात्रीपासून मोठं सर्च ऑपरेशन राबवलंय। या कार्यवाहीमध्ये काही संशयित गोष्टी सापडल्याचीही माहिती मिळते। या कार्यवाहीत काही संशयितांना अटकही केल्याचे समोर येत आहे। या ऑपरेशनसाठी कोंढवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। आता संपूर्ण राज्यभरातले एटीएसचे अधिकारी या ठिकाणी कोंढव्यात दाखल झालेत। कोंढवा भागामध्ये बंदोबस्तासाठी सुमारे 500 पेक्षा अधिक पोलीस आहेत, कर्मचारी आहेत असा अंदाज आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड पुण्यामध्ये या ठिकाणीच उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला लाईव्ह तिकडची दृश्य दाखवतायत आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बातचीत केली आहे। सागर, काय सांगतायत? नक्की आपण जर पाहिलं तर कोंढवा परिसरामध्ये ही सध्या कारवाई सुरू आहे। PFI संघटनेचा पदाधिकारी आहे सिद्दीकी, याच्या घरामध्ये सध्या एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो कोंढवा परिसरामध्ये पाहायला मिळतोय। राज्यभरातील एटीएसचे अधिकारी 3 दिवसापासून या ठिकाणी पाळत ठेवून होते आणि रात्री ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एटीएसचे वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांनी रात्री या ठिकाणी या सर्च ऑपरेशनला येऊन पाहणी केलेली माहिती जी आहे ती आता समोर येते। आय लव्ह मोहम्मद ही चळवळ जी आहे ती पुण्यामधून चालवली जाणार होती आणि पुण्याचं वातावरण खराब केलं जाणार होतं असा संशय जो आहे तो पुणे पोलिसांनी एटीएसला होता। त्यानंतर ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। काही लॅपटॉप असतील, त्याचबरोबर काही सिम कार्ड असतील, हेही ताब्यात घेण्यात आलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या कोंढव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कोंढव्यामध्ये अशोका या बिल्डिंगमध्ये ही कारवाई सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर ही समोरची बिल्डिंग जी आहे ती अशोका बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये सिद्दीकी नावाचा PFI हा संघटनेचा पदाधिकारी होता। त्याच्या घरामध्ये हे सगळं सर्च ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे आता या पंचनाम्यामध्ये सिद्दीकीच्या घरामध्ये काय पोलिसांना मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी कारवाई सध्या सुरू आहे। एटीएसचे वरिष्ठ अधिकारी असतील तेही रात्रीपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। त्यामुळे आता एटीएसला जो मोठा संशय होता, त्याचबरोबर ज्या लोकांचा व्हिसा संपलेला होता असेही लोक पुणे पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेले आहेत। नेमकं ते का करत होते, कोंढव्यामध्ये का आले होते याचाही शोध सध्या एटीएसकडून सुरू आहे। घातपाताची शक्यता जी आहे ती एटीएसला होती आणि 3 दिवसापासून हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि रात्री ही कारवाई जी आहे ती झालेली आहे। नक्कीच सागर, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतोय सागरने आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी 3 दिवस एटीएसने कारवाई सुरू ठेवली आहे, मात्र त्याची अत्यंत गुप्तता पाळली गेली आहे। आपण दृश्य पाहू शकतोय, कोंढव्यातली हे दृश्य आहेत। या बिल्डिंग जवळ, अशोका बिल्डिंग जवळ ही कार्यवाही केल्याचं कळतंय। काल रात्री मध्यरात्री ही कार्यवाही झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।